हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर माझ्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक नाश्ता बघणार आहोत, जो तुम्ही उपवासात पण खाऊ शकता किंवा असं पण खाऊ शकता. कारण याचे भरपूर जीवनसत्व बेनिफिट आहेत. जे मुलांना तसेच लहान मुलांना, मोठ्या माणसांना, वृद्ध माणसांना हे चांगले त्याचे फायदे आहेत आणि पोटासाठी पण एकदम हेल्दी आहे. जास्त आपलं ॲसिडिटी वगैरे होणार नाही असं पदार्थ आहे. जो तुम्ही उपवासाला तर खाऊ शकता, पण बाकीच्या वेळेला पण खाऊ शकता. तर याच्यामध्ये भरपूर आपले असे भरपूर बेनिफिट आहे. त्याच्यासाठी मी एक बटाटा उकडून किसून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप राजगिरा पीठ टाकलेलं आहे, जे मी रेडीमेड आणले. तुम्ही असं करू पण शकता, राजगिरा आणून वगैरे, किंवा असं बाहेरून विकत आणू शकता. याच्यामध्ये मिरची टाकली आहे, एक अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि थोडंसं दही टाकलं आहे. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये हे कालवू शकता. इथं मी दही टाकले म्हणून मला एवढं पाण्याची गरज लागली नाही, म्हणून त्याच्यामध्येच पीठ माझं मळून झालेलं आणि इथं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. राजगिरा कसं आपण चिक्की, लाडू वगैरे हे खातच असतो आपण, पण राजगिरा आपल्याला खरंच खूप चांगला प्रकारे हे त्याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे. खूप याचे फायदे आहेत आपल्याला, तर राजगिरा खाल्लाच पाहिजे. इथे मी एक पॅन गरम करून घेतलं आणि जेवढा तुम्हाला मोठा छोटा थालीपीठ बनवायचं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये गोळा घेऊन याच्यावर प्रेस करू शकता. जर तुम्हाला थोड्याशा तड्या वगैरे जास्त, थोडं पाणी लावलं हाताला तर आपलं मस्तपैकी प्रेस होतो. थोडं हाताला पाणी लावून लावून असं प्रेस करून घ्या. आणि इथं मी याच्यामध्ये होल केलेत आणि एकदम लो, थोडं मिडियम अशा गॅसवर आपण शिजवणार आहोत. त्याच्यामध्ये बघा मी होलमध्ये तेल टाकलेलं आहे. हे तुम्ही जसं साईडने पण थोडं तेल टाकलेलं आहे. राजगिरा खाण्याचे भरपूर फायदे आहेत. त्याच्यामुळे आपण जरी उपवास नसेल तरी हे आपण असं थालीपीठ बनवून किंवा पुरी बनवून असं खाऊ शकतो. इथे मी कव्हर करून इथे 5 मिनटं कुक करणार आहे बघा. आणि आता 5 मिनटानंतर परत पलटी करून परत इथे त्याला थोडं तेल टाकून शिजवून घेणार आहे. राजगिराची चिक्की, राजगिराची पुरी भाजी असं आपण खातच असतो. हे पूर्ण खूप बेनिफिट आणि चांगलं आहे. म्हणून हे की आहारात जरी उपवास नसला तरी आपण हे बनवून खाऊ शकतो. मुलांना डब्यात देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी, तसेच डायबिटीस वगैरे लोक असतील त्यांच्यासाठी पण आपण बनवून देऊ शकतो. बघा ती मस्त असं क्रिस्पी आपला हे थालीपीठ रेडी झालेलं आहे. ते 5-10 मिनटात आपलं रेडी होऊन जातं. हे तुम्ही चटणी बरोबर, खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा दही बरोबर किंवा असं जर शेंगदाण्याची चटणी याच्याबरोबर कशाबरोबर खायचं. तर हे इथं मी उपवासासाठी बनवलं होतं, तर त्याच्यामुळे मी दही बरोबर खाते. मी नारळाची चटणी खात असाल तर त्याच्याबरोबर खाऊ शकता. नक्की बनवून बघा, कारण हे खूप चांगलं आणि टेस्टी असं खुसखुशीत होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.